पुण्याच्या डेक्कन येथील गुडलक चौकामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवलाय। सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाची सुरुवात करण्यात आलेली आहे। नागरिकांची गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय। रात्रीच्या 12 वाजता सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। फटाके फोडून या ठिकाणी हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने नागरिकांचा या जल्लोषात सहभाग पाहायला मिळतोय। वर्ध्यामध्ये नववर्षानिमित्त साई मंदिरामध्ये 25 बाय 25 फुटांची भव्य दिव्य रांगोळी पाहायला मिळते। रमण आर्ट परिवाराने ही अनोखी कलाकृती केली आहे। 11 तासाची मेहनत, 200 किलो रांगोळीचा यासाठी वापर करण्यात आलाय। अन्नपूर्णा माता आणि महादेवाच्या मनोहारी प्रतिमा रांगोळीतून साकारण्यात आली आहे। साई मंदिरात भव्य सजावट करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। वर्धा शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी साईबाबा मंदिरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे ती म्हणजे रमण आर्ट परिवाराने साकारलेली भव्य दिव्य रांगोळी। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईमध्ये भाजपाकडून आता बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गोरेगाव येथील वॉर्ड क्रमांक 54 मधून संदीप जाधव यांनी बंडखोरी मागे घेतलेली आहे। याआधी संदीप जाधव यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता। भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या भेटीनंतर बंडखोरी मागे घेण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय उमेदवारी न मिळाल्याने या ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळते। मात्र आता या ठिकाणी अनेक प्रयत्न वरिष्ठांकडून केले गेलेले आहेत। संदीप जाधव जे गोरेगाव येथील वॉर्ड क्रमांक 54 मधून त्यांनी बंडखोरी केली होती, अपक्ष अर्ज दाखल केला होता। आता ही बंडखोरी मागे घेण्यात आली आहे। निश्चित नीलम, कारण आज आणि उद्या हे 2 दिवस आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी। आणि ज्या प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते तेव्हापासूनच भाजपने एक समितीची बैठक घेतलेली होती। या बैठकीमध्ये चर्चा झालेली होती। वेगवेगळे आमदार आणि जिल्हाध्यक्षांवरती त्या प्रकारची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। आणि आता गोरेगाव विधानसभेमधून विप्लव अवसारे यांना ज्यावेळी उमेदवारी दिली, विप्लव अवसारे हे राम नाईक यांचे पीए म्हणून काम करत होते, संघटनेमध्ये सुद्धा काम करत होते। मात्र त्या ठिकाणी असलेले गोरेगाव विधानसभेचे महामंत्री होते संदीप जाधव हे नाराज झाले होते। त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता। मात्र आता अमित साटम जे भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना मुंबई कार्यकारिणीवरती आपण लवकरच काम करण्याची संधी देऊ असं आश्वस्त केलेलं आहे। आणि देवाभाऊच्या सरकारमध्ये कुठेतरी मुंबईचा विकास करण्यासाठी त्यांनी या विकास यात्रेमध्ये समाविष्ट व्हावं असं आवाहन त्यांनी केलं होतं। आणि त्याला साथ देत आता संदीप जाधव यांनी होकार दिलेला आहे। आज ते आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि त्यामुळे कुठेतरी विप्लव अवसारे यांच्या प्रचारामध्ये आपण सामील होऊ असंही त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। त्यामुळे हळूहळू करून आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाजपच्या बहुतेक बंडखोरांना आपण थंड करू असं काल अमित साटम यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं होतं। त्या प्रकारे सुरुवात आपण झाल्याचं पाहायला मिळतंय। नीलम जी, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।